नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला जो चर्चेचा विषय आहे तो म्हणजे वक्फ कायदा किंवा वक्फ दुरुस्ती कायदा 2025. आता मुळामध्ये तुम्हाला माहिती आहे की हा विषय सध्या प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून साधारणपणे जर आपण बघितलं, मग तो UPSC असू दे किंवा MPSC असू दे, साधारणतः कॉन्ट्रोवर्शियल जे टॉपिक असतात त्याच्यावर प्रश्न विचारले जात नाहीत असा आतापर्यंतचा अनुभव आहे. मात्र तरी पण आपण हा आत्ता टॉपिक बघतोय, याचं कारण म्हणजे की तुम्हाला मुलाखतीमध्ये तुमच्या ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. तुमचं मत काय आहे किंवा आता अशी अशी चर्चा आहे, या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे. मग या अनुषंगानं आपल्याला एक ठराविक पातळीपर्यंतची एक चौकट या विषयाशी संबंधित आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून आपण हा विषय आता घेतोय. वक्फ कायदा दुरुस्ती कायदा म्हणू शकता तुम्ही त्याला 2025. आता बघूया नक्की काय आहे हा विषय. थोडक्यामध्ये विषय का चर्चेत आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की वक्फ दुरुस्ती विधेयक जे आहे त्याचं आता कायद्यामध्ये रूपांतर झाले आणि संसदेमध्ये ते संमत झालेलं आहे आत्ताच. मात्र याच्यावरून खूप मोठा आपण बघितलं की गोंधळ झालेला होता. दोन्ही बाजू होत्या, काही जणांचा विरोध होता, काही जणांचं समर्थन होतं. मग असा मोठा गोंधळ उडालाय किंवा असा मोठा वाद आहे, तर नक्की काय विषय आहे तो आपण या अनुषंगानं फक्त बघून घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण बघूया की वक्फ मालमत्ता म्हणजे काय, नक्की ह्याची व्याख्या काय. हा जो वर्ड तुम्ही सतत ऐकता याचा अर्थ काय. तर साधारणपणे असं याचा अर्थ आहे की जेव्हा एखादी मालमत्ता आपण म्हणू की धार्मिक उद्देशानं दिली जाते किंवा देवाच्या नावानं दिली जाते किंवा दान करण्याच्या उद्देशानं दिली जाते, चॅरिटेबल उद्देशाने दिली जाते, तेव्हा त्या मालमत्तेला आपण वक्फ असं संबोधतो. काय म्हणलं, जेव्हा एखादी मालमत्ता ईश्वराच्या नावाने, परमेश्वराच्या नावाने, धार्मिक उद्देशाने, चॅरिटेबल उद्देशाने, दान करण्याच्या उद्देशाने दिली जाते, तेव्हा त्यास वक्फ असे संबोधले जाते. मग इन जनरल साधारणपणे ही जी मालमत्ता आहे, ही जी संपत्ती आहे, ती कशासाठी दिली जाते, तर मशिदीचा देखभाल करण्यासाठी, मशिदीची देखभाल करण्यासाठी, शैक्षणिक संस्थांना निधी पुरवठा करण्यासाठी आणि गरीब लोकांना मदत करण्यासाठी, या उद्देशासाठी एखादी मालमत्ता वक्फ म्हणून दिली जाते. मग ती ईश्वराच्या नावाने दिली जाते, धार्मिक उद्देशाने दिली जाते, दान करण्याच्या उद्देशाने दिली जाते, चॅरिटेबल अर्थाने दिली जाते. ह्याच्या पाठीमागं काय उद्देश आहे आपण बघितलं आणि ह्याचा वापर कशासाठी होतो, मशिदीचा देखभाल खर्च करायला, त्यानंतर शैक्षणिक संस्थांना निधी पुरवायला आणि गरिबांना मदत करायला. बघा आता यामध्ये एक खोच अशी आहे की एखाद वेळेस जेव्हा तुम्ही एखादी मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करता, जेव्हा तुम्ही मालमत्ता वक्फ म्हणून घोषित केली जाते, तेव्हा तिची पुन्हा विक्री होऊ शकत नाही, म्हणून ती परत विकली जाऊ शकत नाही. ह्याच्या पाठीमागचं हे आहे, महत्वाची तरतूद आहे. एकदा तुम्ही मालमत्ता जाहीर केली, वक्फ मालमत्ता, पुन्हा तिची विक्री होऊ शकत नाही. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. दुसरं, वारसा हक्काने ती घेतली जाऊ शकत नाही, कोणालाही इतरांना दिली जाऊ शकत नाही. म्हणजेच त्याच्या पाठीमागचं प्रिन्सिपल कुठलं आहे, तर ती अदेय राहते, कुणालाही दिली जाऊ शकत नाही. एकदा तुम्ही दिली मालमत्ता की ती दिली, तिची विक्री होऊ शकत नाही, त्याच्या वारसा हक्कानं कोण दावा करू शकत नाही, कुणाला पण नंतर विकू शकत नाही, म्हणून ती अदेय राहते. चला आता मुळामध्ये मूळचा जो कायदा आहे तो 1995चा आहे, वक्फ कायदा. त्यानंतर 2013 मध्ये त्यामध्ये दुरुस्ती केली आणि आता 2025 मध्ये दुरुस्ती केली. म्हणजे मुळात जो कायदा आहे तो 1995, नंतर 2013 आणि आता 2025. आता हे जे कायदे केलेत यासाठी कशासाठी करण्यात आलेले होते, तर या वक्फ मालमत्तांच्या अनुषंगाने एक चौकट असावी, कायदेशीर चौकट असावी, या अनुषंगाने करण्यात आलेले होते. तसेच या मालमत्तांचे व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने आपण काय म्हणू, एक चौकट पाहिजे होती आणि म्हणून ऑलरेडी अशा प्रकारचे कायदे करण्यात आलेले होते. आता लेटेस्ट काय, तर 2025ला दुरुस्ती करण्यात आली. आता दुरुस्ती काहीतरी केली आहे म्हणजे काहीतरी वाद आहेत, म्हणजे काही ज्या अशा दुरुस्त्या केलेल्या असतील, त्या दुरुस्त्या चुकीच्या की बरोबर, या अनुषंगानं वाद निर्माण झालाय. मग एक गट म्हणतो की ही तुम्ही या दुरुस्त्या ज्या नव्या केल्यात त्या चांगल्या आहेत, स्वागतार्ह आहेत, मात्र दुसरा गट त्याला विरोध करतोय. आता नक्की काय दुरुस्त केल्यात ते आपण फक्त बघूया. बघा, मूळ जो कायदा होता, आपण 95चा जो कायदा म्हणला, या कायद्यामध्ये काय होतं की वक्फ जी मालमत्ता आहे ती कोणीही व्यक्ती दान करू शकत होती, कोणतीही व्यक्ती दान करू शकत होती. मग ती व्यक्ती कुठल्याही समुदायाची असू दे, मग ती कुठलीही धर्माची असू दे, मग ती कुठली इथेनिसिटीची असू दे,
मग ती कोणतीही व्यक्ती दान करू शकत होती. मात्र आता जी नवीन दुरुस्ती केली आहे 2025ला, त्यामध्ये काय मांडलंय की नव्या दुरुस्तीनुसार एखाद्या व्यक्तीने इस्लाम या धर्माचे, बघा, इस्लाम या धर्माचे पालन आणि आचरण किमान 5 वर्ष करायला हवे. एवढंच नाही की आपण इस्लाम धर्माचे पालन करतोय हे त्यानं दाखवून द्यायचं आहे, हे त्यानं दाखवून द्यायचं आहे. आणि मग तरच त्या संबंधित व्यक्तीनं आपली जी मालमत्ता आहे ती वक्फ म्हणून घोषित केली, असं मग आपण मान्यता देऊ शकतो. म्हणजेच कायद्यानुसार पहिली कोणतीही व्यक्ती देऊ शकत होती, मात्र आता इस्लाम या धर्माचं पालन किमान 5 वर्ष त्या व्यक्तीनं केलेलं असावं आणि आपण हा धर्म पाळत आहोत हे त्यानं सिद्ध करून दाखवायचं आहे. आणि तरच मग त्याला परवानगी आहे की त्यानं आपली मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करू तो शकतो किंवा तशी ती परवानगी आहे. हा झाला पहिला मुद्दा. मग ह्याच्यावर अनेक जणांचा आक्षेप आहे. इतरांना जी सूट होती ती इथं का नाहीये नव्या कायद्यामध्ये? इथं फक्त म्हणलंय की इस्लाम या धर्माचं पालन करत असलेली व्यक्तीच मात्र दान करू शकते. मग ह्याच्यावर एक लोकांचा आक्षेप आहे. मुद्दा क्रमांक 1. दुसरं जे आहे वक्फ बाय युजर नावाची संकल्पना आहे. म्हणजे काय आहे, यामध्ये अशा काही मालमत्ता आहेत की त्यांची कागदोपत्री तशी नोंद नाही. अशा काही मालमत्ता आहेत की कागदोपत्री नोंद नाही, मात्र अनेक वर्ष काय केलं जातं की ही जी मालमत्ता आहे ती वक्फ मालमत्ता म्हणून वापरली जाते किंवा ती धार्मिक समुदायाकडून त्याचं काय केलं जातं, व्यवस्थापन केलं जातं. मग असं जर होत असेल, अशा काही मालमत्तांची कागदोपत्री नोंद नसेल मात्र धार्मिक समुदायाकडून त्याचं नियोजन व्यवस्थापन केलं जात असेल, तर त्याला वक्फ मालमत्ता म्हणून आत्तापर्यंत मान्यता होती. नव्या कायद्यामध्ये काय केलंय, नव्या कायद्यामध्ये काय म्हणले बघा की नव्या कायद्यानुसार उपरोक्त ज्याला आपण म्हणलं वक्फ बाय युजर म्हणजे काय की अनेक काळापासून त्या व्यवस्थेचं किंवा त्या मालमत्तेचं व्यवस्थापन धार्मिक समुदाय करतोय, मात्र कागदोपत्री नोंद नाही. मग त्याला तेव्हा वक्फ बाय युजर या तत्वानुसार वक्फ मालमत्ता मानली जायची. मात्र नव्या कायद्यानुसार काय म्हणतंय की आत्तापर्यंत, म्हणजे आत्ताचा नवा कायदा होईपर्यंत ज्या तुमच्या मालमत्ता अस्तित्वात आहेत आणि अशा काही मालमत्ता ज्या सरकारी जागेवर बेकायदेशीररित्या उभ्या नाहीत त्यांनाच ही तरतूद लागू आहे. म्हणजे थोडक्यात काय केलं या दुरुस्तीनुसार, आत्तापर्यंत आहेत तर ठीक आहे, आणि आणखीन एक अट काय टाकली, जर त्या बेकायदेशीर नसतील म्हणजे काय, सरकारी जागेवर उभ्या नसतील तर त्यांना हे प्रिन्सिपल लागू आहे. मात्र ह्याच्या पुढचं काय याविषयीचं भाष्य इथं करण्यात आलेलं नाही. आत्तापर्यंत ठीक आहे, मात्र ह्याच्यानंतर काय, म्हणजे थोडक्यात ह्याच्यानंतर काय होईल, वक्फ बाय युजर हे प्रिन्सिपल कदाचित लागू होणार नाही. आणि म्हणून ह्याच्यावर देखील आक्षेप मोठ्या प्रमाणावर नोंदवण्यात आलेला आहे. अशा भरपूर मालमत्ता आहेत ज्यांची कागदोपत्री नोंद नाही. मग हे काय म्हणताय, ठीक आहे आत्तापर्यंत केलं, ठीक आहे, आत्तापर्यंत ज्या अस्तित्वात आहेत त्यांना आम्ही धक्का पोहोचवणार नाही. ऍडिशनल कंडिशन काय टाकली, जर ती सरकारी जमिनीवर एखादी मालमत्ता नसेल तरच. मात्र इथून पुढे ह्याच्यावर वक्फ बाय युजर ही तरतूद लागू होणार नाही. फक्त 2 पॉइंट आतापर्यंत आपण बघितले. एक पॉइंट म्हणजे पहिलं कोण पण दान करू शकत होतं, कोण पण मालमत्ता देऊ शकत होतं, मात्र फक्त आता इस्लाम धर्मीय व्यक्ती देणार ही एक तरतूद. आणि वक्फ बाय युजर म्हणजे काय तुम्हाला समजावून सांगितलं. जुनी तरतूद आणि आत्ताची तरतूद यामधला फरक तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. आता पुढे जाऊया. तिसरी गोष्ट जी आहे यामध्ये आपण काय म्हणलं, चला नव्या कायद्यानुसार काय म्हणलंय की वक्फ मालमत्तेविषयींचे सर्वेक्षण व तत्सम बाबी याची जबाबदारी कलेक्टर या अधिकाऱ्याकडे देण्यात आलेली आहे. बघा, वक्फ मालमत्तेचं सर्वेक्षण आणि या सगळ्या बाबी आता कुणाकडे असतील, कलेक्टर या अधिकाऱ्याकडे असतील. आणि काय या मालमत्तेसंबंधी वाद निर्माण झाला तरी त्याचा पण निर्णय कलेक्टरच्या वरच्या रँक अधिकाऱ्यांनी घ्यायचंय, कलेक्टरच्या वरच्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी घ्यायचंय. जर काय वाद निर्माण झाला तर, वाद म्हणजे कशावरनं वाद निर्माण होणार, संबंधित मालमत्ता ही वक्फ मालमत्ता आहे का असा प्रश्न, जर कायदेशीर प्रश्न निर्माण झाला तर तो अधिकार कोणाला देण्यात आलाय, कलेक्टरच्या वरच्या रँकच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. आणि सर्वेक्षणाची जबाबदारी कुणाला देण्यात आलेली आहे, कलेक्टरकडे देण्यात आलेली आहे. थोडक्यात या ठिकाणी दिसतंय की राज्य संस्थेचा हस्तक्षेप जो आहे,
राज्यसंस्थेचा हस्तक्षेप वाढलेला आहे, किंवा आपण राज्यसंस्था एक पारिभाषिक शब्द आहे, आपण म्हणू की शासनाचा हस्तक्षेप काय केला झालेला या ठिकाणी वाढलेला दिसून येत आहे. चला पुढचा मुद्दा. नव्या कायद्यानुसार काय दिसतंय, केंद्रीय वक्फ काउन्सिल आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डामध्ये किमान 2 बिगर मुस्लिम सदस्यांचा समावेश करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. बिगर 2 मुस्लिम सदस्य म्हणजे यापूर्वी या काउन्सिलमध्ये आणि बोर्डामध्ये केवळ मुस्लिम धर्मीय लोकांचा समावेश होता, केवळ मुस्लिम धर्मीय. मात्र आता इतर धर्मीय लोकांचा देखील यामध्ये समावेश केला जाऊ शकतो, या अनुषंगाने ही तरतूद केलेली आहे आणि यावर देखील आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे इतर बिगर 2 मुस्लिम सदस्यांबाबत. आता जे अभ्यासक आहेत, उदाहरणार्थ अभ्यासक फैजान मुस्तफा हे फेमस अभ्यासक आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, या तरतुदीचं स्वागत केलंय. कुठल्या, या की 2 बिगर मुस्लिम सदस्य आणलेत म्हणजे इन्क्लुझिव्हिटी आणलीये, सर्वसमावेशकता आणलीये. मात्र त्याचबरोबर त्यांनी ह्याचं स्वागत पण केलंय. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की इतर धर्मियांचे जे काही ट्रस्ट असतील, बोर्ड असतील, मग त्यावर देखील अशी तरतूद भविष्यात केली जाईल का, हा या निमित्तानं प्रश्न आहे. म्हणजे आता इतर जे धर्म आहेत त्यांचे ट्रस्ट असतात, मग त्यामध्ये सुद्धा इतर धर्माच्या लोकांना प्रवेश द्याल का, मग तसं करणार असाल तर मग ही गोष्ट कशी आहे, स्वागतार्ह आहे. आपण म्हणू की सर्वसमावेशकतेच्या दृष्टिकोनातून ही एक काय देण्यात आलेली आहे, चालना देण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट, या बोर्डावर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील नेमणूक केली जाते आणि ती आता कोणत्याही धर्मीय व्यक्तीची केली जाऊ शकते. हा देखील बदल आहे. पूर्वीच्या कायद्यामध्ये केवळ मुस्लिम धर्मीय व्यक्तींचीच नेमणूक केली जायची, दोन्ही ठिकाणी मुख्य कार्यकारी पदी आणि या ठिकाणी सुद्धा बोर्डमध्ये देखील मुस्लिम लोक होती. या ठिकाणची जी अट आहे की मुस्लिम व्यक्तीचीच नेमणूक करायची, ही अट या ठिकाणी काढून टाकण्यात आलेली आहे. बघा, दुसरी गोष्ट, राज्य वक्फ बोर्डावर देखील राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून जॉईंट सेक्रेटरी पातळीवरच्या ऑफिसरची नेमणूक करणे बंधनकारक करण्यात आली. आता राज्य पातळीवरचं जे वक्फ बोर्ड आहे त्याचा राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून जॉईंट सेक्रेटरी नाम हे आहे, पदभार असतो तो, जॉईंट सेक्रेटरी नामांकन असतं आणि त्या पातळीवरच्या ऑफिसरची नेमणूक करण्याची ही तरतूद देखील करण्यात आली आहे. ही देखील एक ऍडिशनल तरतूद आहे. नव्या कायद्यानुसार केंद्रीय नोंदणीकृत व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजे आतापर्यंत काय होत होतं की वक्फ मालमत्ता नेमकी कोणती याची माहिती नव्हती. मग आता काय करण्यात येणार आहे की एक सेंट्रलाइज पोर्टल तयार केले, जी कोणती वक्फ मालमत्ता म्हणून जाहीर केली जाईल त्याची नोंदणी या पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि ती 6 महिन्यांच्या आत. आता हे का करण्यात आलेलं आहे की जे नंतर होणारे वादविवाद आहेत, डिस्प्यूट्स आहेत, हे डिस्प्यूट्स निर्माण होऊ नयेत, त्यानंतर न्यायालयामध्ये खटले दाखल होऊ नयेत, यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे. मग ही या तरतुदीचं काही लोक स्वागत करत आहेत. बघा, आपण काही महत्वाच्या तरतुदी बघितल्या, त्यापैकी या ज्या तरतुदी आपण बघितल्या यावरच्या, यामध्ये तुम्हाला दिसतोय की राज्य संस्थेचा हस्तक्षेप या ठिकाणी वाढवलेला दिसून येतोय. दुसरी गोष्ट, काही लोकांचं म्हणणं आहे की ही तरतूद चांगली आहे, ही तरतूद जी बिगर मुस्लिम सदस्यांची आहे त्यामुळे सर्वसमावेशकतेला चालना मिळते. अभ्यासक फैजान मुस्तफा यांनी याचं स्वागत केलंय. मात्र त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की जसं तुम्ही वक्फ बोर्डावर इतर सदस्य आणतात इतर धर्मीय लोकांचे, तसे मग उदाहरणार्थ इतर धर्मांचे जे ट्रस्ट असतील, बोर्ड असतील, तिथं मग तुम्ही इतर दुसऱ्या धर्माच्या सदस्यांना स्थान देणार का, हा या निमित्तानं निर्माण झालेला प्रश्न आहे. मग ही जी तरतूद आहे ह्याच्यावर देखील वाद आहे. चला, त्यानंतर आपण बघितलं की सेंट्रलाइज व्यवस्था करण्यात आली आहे नोंदणी करण्यासाठी. आता पुढे जाऊया. आता यामध्ये आपण काय काय नव्या दुरुस्त्या काय आहेत बघितल्या, जुन्या तरतुदी काय आहेत त्या बघितल्या. टीका काय होतीये की तुम्हाला मागाशी सांगितलं की एखादी मालमत्ता दान करायची असेल तर ती फक्त मुस्लिम धर्मीय व्यक्तीनं करायची. इस्लाम धर्मीय म्हणजे आपण म्हणू की त्यांचं पालन केलंय किमान 5 वर्ष आणि ते तसं तिनं सिद्ध करून दाखवायचं, ही तरतूद करण्यात आली आहे. मग यामुळं कुठल्या राज्यघटनेतील तरतुदीचा भंग होतोय, अनुच्छेद 14 या तरतुदीचा, म्हणजे काय समानतेच्या हक्काचा भंग होतो, असा एक आक्षेप या निमित्तानं घेतला जातो. दुसरी गोष्ट, तुम्ही जी बिगर मुस्लिम धर्मीय व्यक्तीची नेमणूक करायचं तुम्ही ठरवलंय, त्यामुळं 25 ते 28 मध्ये असणाऱ्या धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन करण्यासंबंधीचा जो हक्क आहे त्याचा देखील भंग होतो. आपल्याला माहिती आहे 25 ते 28 मध्ये जो हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, त्यामध्ये
धार्मिक संस्थांचं व्यवस्थापन करण्यासंबंधीचा हक्क देखील नमूद आहे. मग इथं तुम्ही इतर धर्मीय लोकांची नेमणूक केल्यामुळे या हक्कांवर परिणाम होतो का, यामुळं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरी बाजू काय म्हणलं आपण, यामुळं सर्वसमावेशकतेला चालना मिळते. सर्वसमावेशकतेला आपण इन्क्लुसिव्हिटी म्हणतो. मात्र दुसरी बाजू तुम्ही धार्मिक हक्कांचा सरळ सरळ भंग करत आहात. मग कुठली गोष्ट योग्य आहे ते कोण ठरवणार? ते ठरवणार कोण? ते ठरवणार न्यायालय. कुठल्या तत्वाद्वारे ठरवणार? न्यायालयीन पुनर्विलोकन. कुठल्या तत्वाद्वारे ठरवणार? न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन. आता या ज्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या त्या अनेक लोकांना मान्य नाहीत. मग ते कुठे गेलेत? सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू पिटिशन घेऊन गेलेले आहेत. मग न्यायालय आता या कायद्याचं पुनर्विलोकन करेल आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की काय होतं आपण याविषयी बघायचंय. तुम्ही ट्रॅक करत राहा. चला आता येथून पुढे काय अपेक्षित आहे, तर या कायद्याविरोधी अनेक व्यक्ती आणि संस्थांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. कायद्याचे न्यायालयीन पुनर्विलोकन होणे अपेक्षित आहे आणि त्यावरच या कायद्याचं भवितव्य आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन सर्वोच्च न्यायालयामार्फत आर्टिकल कुठलं केलं जातं? 32 या तत्वाद्वारे केलं जातं. सर्वोच्च न्यायालय 226 न करतं. अशा प्रकारे तुम्हाला आता या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी ट्रॅक कराव्या लागतील. आता इथं ह्यांनी का म्हणून गेले की आमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं, म्हणून देखील या याचिकेनं काही जे याचिकाकर्ते आहेत, संस्था पण आहेत काही, आणि काही लोक आहेत, यांनी एकत्रित ही याचिका केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फक्त एवढंच बघितलं की वक्फ मालमत्ता म्हणजे काय आहे, चर्चा काय आहे, वक्फ मालमत्ता म्हणजे काय, चर्चा काय आहे, पूर्वी कशी स्थिती होती, आता काय स्थिती आहे, नवीन बदल काय आहेत, त्या निमित्तानं निर्माण होणारे प्रश्न कोणते आहेत आणि या निमित्तानं होणारे घटनात्मक प्रश्न कुठले आहेत, घटनात्मक बाबी कोणत्या आहेत त्या देखील बघितल्या. एवढं सफिशियंट आहे. एवढं का सफिशियंट आहे? यातून तुम्हाला वक्फ कायद्याची काय ती चौकट जी आहे ती चौकट क्लिअर झाली. तुम्हाला मुलाखतीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न, आपण म्हणू की ओपिनियन बेस्ड प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला तुमचं आर्ग्युमेंट करताना दोन्ही बाजू माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे काही कन्क्लुजन असेल ते तुम्हाला काढायचं आहे. आता बघा, तुम्हाला विषय समजतोय का बघा. आपण बुलेटिन मध्ये डिटेल हा विषय कव्हर करणार आहे. अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा. धन्यवाद.